जय श्रीराम. सध्या देशभर चालू असलेले श्रीराम जन्मभूमी निधी समर्पण महाअभियान निमित्त आपण आठवणी कारसेवेच्या ही व्याख्यानमाला सादर करीत आहोत. आजच्या युवा पिढीला श्रीराम जन्मभूमी आंदोलन व कारसेवा काय होती याची माहिती मिळावी हा या व्याख्यानमालेचा उद्देश आहे. व्याख्यानमालेच्या 5व्या पुष्पात आपण परभणीतील ग्रामीण भागात ह्या आंदोलनाचे वातावरण कसे होते व त्या काळातील तरुणांचा व समाजातील सर्व स्तरावरील घटकांचा या आंदोलनात कसा सहभाग होता या सोबतच परभणी जिल्ह्यातील ग्रामीण भागातील कारसेवकांचा अयोध्येपर्यंतचा प्रवास कसा होता हे समजून घेऊया. त्याकरिता आजचा आपला विषय कारसेवेतील युवाशक्ती व ग्रामीण भाग हा आहे. हा विषय मांडण्याकरिता आपल्याला लाभलेल्या वक्त्यांचा परिचय करून देतो. श्री सुभाषराव दत्तराव जावळे मूळ आसोला गावातील शेतकरी, सध्या परभणी येथे वास्तव्यास आहेत. लौकिकदृष्ट्या B.Com पर्यंत त्यांचे शिक्षण झालेले आहे. ग्रामीण भागात गणेश मंडळ व सार्वजनिक क्रीडा स्पर्धांमध्ये तरुणांना एकत्र करणे अशा कामांमध्ये सक्रिय होते. 1981 साली आसोला ग्रामपंचायतीचे सरपंच झाले. सुभाषराव हे भाजपाचे महाराष्ट्रातील पहिले सरपंच होते. 1981 ते 1987 भाजपा युवा मोर्चाचे परभणी जिल्हाध्यक्ष, 1988 ते 1992 भाजपाचे परभणी तालुका अध्यक्ष, 1992 ते 1994 भाजपा परभणी जिल्हा सचिव होते. 1981 ते 1991 आसोल्याचे सरपंच राहिले व विविध सहकारी सोसायटीचे चेअरमन म्हणून पदे सांभाळली. त्यानंतर त्यांनी राज्य समाज कल्याण बोर्डावर राज्यपालांद्वारे अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती झाली. त्यानंतर 1997 पासून मराठा महासंघाचे काम सुरू केले. त्यात विभागीय अध्यक्ष हे राष्ट्रीय उपाध्यक्ष, विविध जबाबदाऱ्या पार पाडण्याचा व छावा संघटनेचे देखील त्यांनी महाराष्ट्रात व आजूबाजूतील राज्यात काम वाढवले. त्यांनी त्यानंतर अनेक वर्ष परभणी तालुका सहकारी संस्था देखील चालवल्या, त्या अध्यक्ष म्हणूनही काम पाहिले. आज सध्या सुभाषराव सिटी क्लबचे उपाध्यक्ष, योग साधन केंद्राचे अध्यक्ष, श्री ओंकारेश्वर श्री क्षेत्र त्रिधारा आसोला या देवस्थानाचे व्यवस्थापक म्हणून काम पाहतात. धन्यवाद. जय श्रीराम. खरं म्हणजे आज 31 वर्षानंतर आपल्याला जो सुवर्ण दिन पाहायला मिळालेला आहे. मी 31 वर्ष याच्यासाठी म्हणतो कारण पहिली कारसेवा 1990ला मुलायमसिंग ज्यावेळेस अयोध्येमध्ये राज्यकारभार पाहत होते त्यावेळेस आपण एक प्रयत्न केला. तसा आपण 1949 पासून राम जन्मभूमीचा लढा आपण लढायला लागलेलो आहोत. सगळ्यात दुर्दैवाची बाब अशी आहे की देश स्वतंत्र झाल्यानंतर मुस्लिमांसाठी वेगळा पाकिस्तान दिल्यानंतर या देशातले हिंदू राष्ट्र म्हणून हिंदूचे देवत ह्याची मंदिरं, आपली अस्मिता ही आपल्याला आपल्या ताब्यात यायला पाहिजेत होती. परंतु दुर्दैवानं राजकीय इच्छाशक्ती कमी असल्यामुळं म्हणा किंवा मोगलांनी राज्य केलं. 1526 साली बाबराच्या सेनापती मीर बाके यांनी ज्यावेळेस मंदिर उद्ध्वस्त केलं आणि त्या ठिकाणी खरं म्हणजे मस्जिद उभं करण्याचं काम केलं आणि तीच बाबरी म्हणून आत्तापर्यंत आपण डोक्यावर घेऊन कलंक मिरवत होतो. आणि म्हणून तो हटला पाहिजे. आमची अस्मिता ज्या प्रभू रामचंद्र ज्याला पुरुषोत्तम राम म्हटल्या जाते ती जन्मभूमी आमच्या ताब्यात यावी. त्या ठिकाणी गेल्यानंतर प्रत्येकाला त्याचं मनसोक्तपणानं पूजन करता यावं. त्यांचे आदर्श, त्यांचे नीतिमूल्य, त्यांनी घडून दिलेला रस्ता आपणा सर्वांना मार्गदर्शक ठरावा. आणि म्हणून ही भूमी आपल्याला पाहिजेत होती आणि तो कलंक आपल्याला परकीय कलंक आपल्याला पुसायचा होता. म्हणून हे अभियान चालू होत असताना कोर्टामध्ये देखील आपल्याला जावं लागलं आणि राम जन्मभूमीच्या माध्यमातून लढाई लढत असताना आपल्या रामललाला कुठंतरी जेलमध्ये राहण्याचं काम, जिथं आपण म्हणतो की कृष्णाचा जन्म जेलमध्ये झाला, परंतु या देशामध्ये ठीक आहे मोगलांचं राज्य होतं त्यावेळेस समजू शकतो आपण पारतंत्र्यामध्ये होतो. त्यानंतर इंग्रज आले, इंग्रजांच्या राज्यात देखील आपण पारतंत्र्यात होतो. परंतु देश स्वतंत्र झाल्यानंतर 47ला आणि देशाची फाळणी झाल्यानंतर जी काही कट्टर हिंदुत्ववाद्यांच्या विरोधामध्ये असणारी मंडळी आणि आपल्यासाठी एक वेगळा प्रार्थना करण्यासाठी वेगळा देश असला पाहिजे
आणि तो पाक असला पाहिजे असं ज्यांच्या दृष्टिकोनातून होतं आणि त्याच्यासाठीच त्यांच्या इच्छाशक्ती खातर नको असलं आपल्या प्रत्येक देश बांधवांच्या मनात नको असताना देखील देशाची फाळणी झाली. हिंदूसाठी हिंदुस्थान आणि मुसलमानासाठी पाकिस्तान दिलेला असताना देखील आपली आराध्य दैवतांची जी स्थळं आहेत, मग कृष्णभूमी असेल, मथुरीची कृष्ण जन्मभूमी असेल, किंवा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्या द्वारकेची या काशी विश्वेश्वराचं पावित्र्य मंदिर असेल, त्याच्यानंतर सगळ्या ही आता ज्याची लढाई सुरू झाली होती कारण राम जन्मभूमीच्या माध्यमातून तो जन्मभूमी असेल हे आपल्याला मिळायला पाहिजेत होते, परंतु त्याच्यासाठी देश स्वतंत्र झाल्यानंतर झगडावं लागतं. याच्या एवढा दुर्दैवीलास दुसरा कोणताही असू शकत नाही. आणि म्हणून मनामध्ये कुठेतरी भावना टोचत होती या रामभक्तांच्या मनामध्ये की आपला रामलला मुक्त वातावरणामध्ये तिथं मंदिर आपल्याला त्यांचं दर्शन घेता आलं पाहिजे. ज्यांचं की रामराज्य यावं म्हणून प्रत्येकाच्या मनामध्ये संकल्पना असते, ते रामराज्य तर सोडा, खरं म्हणजे कोणतं राज्य आलं तेच कळत नव्हतं. गोरे इंग्रज गेले आणि तर काळे इंग्रज अवतरले आणि त्यांचीच रणनीती इथं व्हायला लागलेली आहे. रस्त्यावर नमाज पढण्यासाठी मुक्तपणानं एकीकडे परवानगी असताना आपल्या याच जन्मभूमीमध्ये रामलला जन्मलेले असताना त्यांना मात्र पूजन करण्यासाठी आपल्याला त्यांना मात्र बंदिवासात ही जन्मस्थळे मुक्त करण्याच्या ऐवजी निर्बंध मात्र लावण्यात आले. आणि म्हणून कुठंतरी असंतोषाचा ठिणगी आपल्या देशामध्ये होती की काय. आणि साधू संतांनी धर्मपरिषदेच्या माध्यमातून मग अशोकजी शिंगल सारखे ज्यावेळेस विश्व हिंदू परिषदेचे सरचिटणीस म्हणून काम पाहत होते, ते त्यांच्या नेतृत्वाखाली धर्मपरिषदेमध्ये एक निर्णय असा ठरला की आता काही झालं तरी तिथं रामलला जे आपल्या बंदिवासामध्ये टाकलेले आहेत, कुठंतरी त्यांना कोर्टाच्या माध्यमातून तिथं ते आपल्याला जाण्यासाठी मज्जाव होत आहे. हे राम जन्मभूमी आपण तिथं मुक्त करायची आणि त्या ठिकाणी लागलेला कलंक पुसून टाकण्यासाठी आणि तिथं भव्य दिव्य या जन्मभूमीवर मंदिर व्हावं याच्यासाठी सर्व साधू संतांनी एक निर्णय घेतला. आणि कारसेवा करण्यासाठी 30 ऑक्टोबरचा दिवस ठरला. दसऱ्याच्या मुहूर्तावर तिथं कारसेवा करायची या अनुषंगानं विश्व हिंदू परिषदेनं आवाज दिला आणि सर्व मग आपल्या देशामध्ये एक जनजागरण सुरू झालं की कुठं गावोगाव जाऊन पूजन करत असताना एक वीट तिथंच दिली पाहिजे मंदिर बांधण्यासाठी. हा अभियानाचा दुसरा भाग आहे. परंतु अगोदरची महत्त्वाची गोष्ट आहे की अगोदर जनजागृती झाली पाहिजे आणि कारसेवेसाठी सगळ्यांनी 30 ऑक्टोबरला गेलं पाहिजे. माझं सुदैव आहे की मी या कारसेवेसाठी एक तरुणांचा गट नेता म्हणून तिथं मी त्या कार्यसेवेमध्ये सामील झालो. सर्व धर्माची मंडळी आणि तरुणांचं नेतृत्व करण्यासाठी त्यावेळेस मला संधी मिळाली सेवा करण्याची. खरं म्हणजे माझ्याबरोबर जात असताना सर्व जाती धर्माची मंडळी घेऊन चालत असताना तरुण एक त्यावेळेसची जी रचना केली होती ग्रामीण भागामधून जात असताना की आपल्यासोबत 4-5 दिवसाचं खायचं असलं पाहिजे. म्हणजे पडशा आपण जसं पंढरपूरला जातो त्या पद्धतीनं आपल्यापाशी खायचं सामान असलं पाहिजे, एक छोटंसं शस्त्र आपल्यापाशी असलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये गट आणि वाहिनी अशा प्रकारची त्याची रचना केली होती. 5 जणांचा एक गण असला पाहिजे, 2 गणाचा मिळून एक गट असला पाहिजे आणि 10 गटाचा मिळून एक वाहिनी असली पाहिजे. माझ्याकडे एका वाहिनीचं नेतृत्व देण्यात आलं आणि त्याच्यामध्ये सर्व तरुणांचा भरणा असल्यामुळे आम्ही लवकरच निघायचं ठरवलं. 23 ऑक्टोबरला आम्ही इथून पूर्णा स्टेशनवरून कूच केली. कारण तरुणांचा भरणा आहे, ग्रामीण भागातला आहे, कधी बाहेर महाराष्ट्राच्या बाहेर म्हणण्यापेक्षा जिल्ह्याच्या बाहेर न गेलेली मंडळी, कधी तालुक्याच्या बाहेर न गेलेली मंडळी देखील आमच्यासोबत होती. परंतु राम जन्मभूमीसाठी आपल्याला सेवा करण्याचं काम मिळत आहे, कारसेवा करण्याचं. प्रत्येक तरुण तेवढ्याच हिरिरीनं आणि जोमानं या अयोध्येच्या ठिकाणी कूच करण्यास तयार झाला. 100 जणांची आमच्या ही वाहिनी ज्यावेळेस निघाली त्यावेळेस माझ्यासोबत 2-4 जण म्हणजे अनुभवी देखील होते. त्याच्यात ॲडव्होकेट शिवप्रसाद सोनी सारखी मंडळी, भास्करराव बर्मनाथकर सारखी मंडळी, वामनराव देशपांडे, ही 2-3 आम्हाला म्हणजे चांगली मंडळी मार्गदर्शनासाठी आमच्या सोबत होती. आणि म्हणून मला त्याच्याबद्दल मी निःसंकोचपणानं पुढं मार्गक्रमण करण्यासाठी निघालो. या तरुणांना घेऊन फक्त त्यांना सांभाळायचं काम आणि त्यांना योग्य दिशेनं घेऊन चालण्याचं काम. म्हणून ज्या विभागामध्ये 5 लोकांवर 1 गणप्रमुख, 10 लोकांवर 1 गटप्रमुख आणि ह्या वाहिनी म्हणजे 100 जणांची त्याच्यावर म्हणून माझ्याकडे सांभाळण्याचं काम त्यावेळेस आलं. आणि सर्वांना घेऊन चालण्याची जिम्मेदारी चालत असताना
ज्यावेळेस आम्ही रेल्वेमध्ये बसल्यानंतर पूर्ण स्टेशनवरून आम्हाला पुढं जसं जसं निघायला लागलो, मध्य प्रदेशमध्ये गेल्यानंतर खंडवा ओलांडल्यानंतर जसं पुढं निघत असताना काहीतरी आम्हाला प्रत्येक स्टेशनवर वेगवेगळं ऐकायला मिळत होतं की कुठंतरी ह्याच्यामध्ये उत्तर प्रदेशमध्ये कारसेवकांची धरपकड चालू आहे. प्रत्येक ठिकाणी गाड्या तपासल्या जात आहेत आणि कारसेवक म्हणल्यानंतर उत्तर प्रदेशमध्ये न जाऊ देण्यासाठी मुलायम सिंग सरकारनं पूर्ण बंदोबस्त केलेला आहे. त्यावेळेस खरं म्हणजे खचून न जाता तेवढ्याच हिरिरीनं आपल्याला कसं जाता येईल, छत्रपतींचे मावळे म्हणून गनिमी काव्यानं आपल्याला उत्तर प्रदेशमध्ये प्रवेश करता येतंय का, त्या दृष्टिकोनातून आपल्याला सगळी माहिती असली पाहिजे. म्हणून पहिलं आम्ही मुक्काम जर कुठं केला असेल उतरून अगोदर रेल्वे पहिली सोडून, कारण आम्हाला तिकिटाचा प्रश्न नव्हता. प्रत्येकानं मनामध्ये एक राम तिकीट काढलेलं होतं, कारण कोणती बी गाडी आमच्यासाठी तेवढीच महत्वाची होती. प्रत्येक देशातला एक स्वतंत्र नागरिक म्हणून आम्ही त्या रेल्वेचा आणि केंद्रीय केंद्राचा पूर्ण उपयोग करून घ्यायचा ठरवला होता. त्या रेल्वेचा तिकीट तर काढायचं नाही आणि कारसेवेला जात असताना राम भक्त म्हणून गाडीमध्ये बसत असताना राम तिकीटच आम्ही आमच्या सोबत ठेवलं होतं असं म्हणायला हरकत नाही, परंतु आम्ही निश्चय केला होता. म्हणून आम्ही सत्यावर उतरलो. सत्यावर उतरण्याचं एकच कारण होतं की तिथं भारतीय जनता पार्टीचे खासदार असल्यामुळे आम्हाला तिथून काहीतरी माहिती मिळेल, आम्हाला पुढचा मार्गक्रमण करण्यासाठी आम्हाला मदत जी हवी होती त्यांचं काही मार्गदर्शन होतंय का त्या ठिकाणच्या कार्यकर्त्यांचं किंवा खासदार कार्यालयामध्ये तिथं गेल्यानंतर आम्हाला ते जर भेटतील का, या अनुषंगानं आम्ही पहिला मुक्काम म्हणजे तिथून रेल्वेतून उतरलो. सत्यावर थांबल्यानंतर भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात गेल्यानंतर तिथून जी माहिती मिळाली की माणिकपूर जी बांद्री आहे मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशची, त्या ठिकाणी थोडी धरपकड चालू आहे आणि ते आपल्याला कसं शिरता येईल ते तुम्ही तुमचं ठरवा. आम्ही त्या ठिकाणी थोडी माहिती घेतल्यानंतर रेल्वेमध्ये दुसऱ्या रेल्वेनं बसलोत आणि आम्ही अयोध्येकडे कूच करत असताना आम्ही एक ठरवलं की माणिकपूरवर धरपकड चालू आहे ना, मग माणिकपूरपर्यंत आपण जायचंच नाही. आपण 7 दिवस अगोदर निघालेलो आहोत. 23 तारखेला आपण निघालेलो आहोत आणि आपल्याला 30 तारखेला कार्यसेवेसाठी जायचं आहे. तरुणांचा भरणा होता, उत्साह होता आणि कोणत्याही संकटाला सामोरं जाण्याच्या मनाची तयारी केलेली असल्यामुळे आम्ही मध्य प्रदेशची बाउंड्री संपल्याच्या आधीच म्हणजे उत्तर प्रदेशची बाउंड्री लागण्याच्या आधी जे कोणतं पहिलं स्टेशन येईल त्या स्टेशनवर उतरण्यासाठीची मनाची तयारी केली आणि रेल्वे पट्टीच्या समांतर दिशेमध्ये आपण पोलिसांना चुकवून मध्य प्रदेशमधून उत्तर प्रदेशमध्ये जाऊ आणि कार्यसेवा करण्यासाठी आपण अयोध्येपर्यंत कसं पोहोचता येईल त्याचा आपण एकदा उत्तर प्रदेशमध्ये गेल्यानंतर पुढचं ठरवू. या अनुषंगानं आम्ही ज्यावेळेस मार्गक्रमण करत असताना मध्य प्रदेशची जी सीमा आहे ती पहाटेला संपत असताना आम्ही 5-5:30ला मरकुंडी या स्टेशनवर उतरलो. 100 जणांचा आमचा ग्रुप, आमची वाहिनी तिथून निघाली आणि आम्ही रेल्वे पटरीच्या समांतर चालत होतो, थोडं अंतर ठेवून की जेणेकरून आम्हाला कोणतं गाव नाही लागलं पाहिजे, जेणेकरून आम्हाला कोणती पोलीस चौकी आडवी आली नाही पाहिजे. या माध्यमातून चालत असताना आणि कुठंतरी रेल्वे पटरीच्या नंतर एकदा मध्य प्रदेशमधून उत्तर प्रदेशमध्ये प्रवेश केल्यानंतर परत आपल्याला कोणत्या तरी रेल्वे स्टेशनवर एखादी रेल्वे पकडता यावी आणि पुढं मार्गक्रमण करता यावं. परंतु सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की आमचा अतिउत्साह आम्हाला चंबलच्या जंगलात घेऊन गेला. रेल्वे पटरी आमच्यापासून कधी बाजूला गेली समांतर चालत असताना आमच्या लक्षात नाही आलं आणि मदत गेल्यानंतर 100च्या 100 जणांचा आमचा खरं म्हणजे कोण्या दिशेला चाललो आणि सर्व दिशाहीनमध्ये गेल्यानंतर ठरत असताना एवढ्या घनदाट जंगलामध्ये शिरत असताना दुपारपर्यंत चालत असताना काही वाटलं नाही. भुका लागल्यानंतर पाठीवरची पडशी सोडायची आणि त्याच्यामध्ये असलेलं भूकलाडू जे आहे ते खायच्या. जंगलामध्ये नदी मिळत पाणी वाहत असल्यामुळं पाणी प्यायचं. पण जसा जसा दिवस कलायला लागलेला होता त्यावेळेस मात्र आमच्या तोंडाचं पाणी पळायला लागलं. कुठंतरी आमच्या मनामध्ये भीतीचा एक म्हणजे लहर सुरू झाली की आपण या जंगलामध्ये रात्र काढायची म्हणजे फारच अवघड आहे. ते आमच्या तेवढं लक्षात नाही आलं की आम्ही चंबलच्या ह्याचं नाव चंबलचं जंगल आहे आणि आम्ही चंबलच्या जंगलामध्ये शिरलेलो आहोत आणि आता इथं पुढे आपला डाकूशी सामना होईल हा किंचित देखील मनामध्ये आमच्या कुठंतरी विचार आला नाही. परंतु आता इथून पुढे रात्री या जंगलामध्ये जे काही स्वापदं असतात
त्याच्यापासून रक्षण कसं करायचं जर आपण ह्या जंगलाच्या बाहेर नाही पडलो तर. उंच उंच झाडावर जाऊन आम्ही कानोसा घेण्याचा प्रयत्न केला, कुठं माग काढण्याचा प्रयत्न केला, कोण्या बाजूला आपल्याला मैदान दिसतंय काय, जंगल कोण्या बाजूला संपत आहे का, परंतु कोण सगळीकडे जंगलच जंगल दिसायला लागलं. आणि त्यावेळेस मात्र आम्ही सर्वजण हताश झालेल्या स्थितीमध्ये हळूहळू मार्गक्रमण करत होतो. 4च्या सुमारास 2 लहान मुलं आमच्याकडे आली, 14 ते 15 वर्षाची, आणि आम्हाला आमची विचारपूस करायला लागली की म्हणजे तुम्ही कोण आहात, कुणीकडे निघायला लागलेला. हिंदी भाषेमध्ये आमचं बोलणं सुरू होत असताना आमचं त्यांनी ऐकून घेतलं की आम्ही सांगितलं बाबा आम्ही खरं म्हणजे कारसेवक आहोत, कारसेवा करण्यासाठी अयोध्येला जात आहोत. तिथं राम जन्मभूमीच्या ठिकाणी जाऊन आपल्याला मंदिर कसं उभा करता येईल, त्या ठिकाणी जाऊन आपल्याला सेवा कशी करता येईल याच्यासाठी आम्ही त्या ठिकाणी निघालेलो आहोत. आणि ही कारसेवा तिथं जाऊन जी काही आपल्याला सेवा करायची आहे त्या आमचा मानस आहे. परंतु आम्ही जंगलामध्ये रस्ता चुकलो आणि आम्हाला जंगलाच्या बाहेर देखील पडता येत नाही. ही 4 वाजल्यानंतर ती पुन्हा मुलं आमच्यापासून गायब झाली. 5-5:30च्या सुमारात परत आमच्याकडे आली आणि चला म्हणले तुम्हाला जंगलाच्या बाहेर नेऊन सोडतो. एक मुलगा पुढे चाललेला आहे, आम्हाला तो एकच, आणि त्याच्या मागे आम्ही जागेला लागलेलो आहोत. थोड्याच वेळात अर्धा-पाऊण तास चालल्यानंतर 6 ते 6:30च्या सुमारास आम्हाला जंगलाच्या बाहेर आणून त्या मुलांनी सोडलं, एका मैदानात सोडलं, जिथं आपल्या ग्रामीण भागामध्ये आखाडे असतात तशा एका आखाड्यावर आणून सोडल्या आणि त्यांनी सांगितलं इथं थांबा. आम्ही थांबलोत. आम्हाला हायसं वाटलं, मैदानात आलो होतो, जंगल आमच्या बाजूला राहिलं होतं आणि आता जंगलातून बाहेर आल्यामुळं आमचा उत्साह वाढलेला होता की आम्हाला जी मनामध्ये रुखरुख वाटत होती, भीती वाटत होती, ती आमची भीती कुठल्या कुठं पळून गेली. आणि आता आम्ही उत्साहानं बाहेर आल्यानंतर आमच्या पडशा काढल्या, आमच्या जवळच्या ज्या दशम्या आहेत, ज्या भाकरी आहेत, जे काही जे भेंडुळे वगैरे आपण ज्याला म्हणतो ते केलेले आहेत, कारण 4 दिवस टिकले पाहिजे याच्यासाठी दुधाच्या दशम्या बऱ्याच जणांनी बनवून घेतलेले, कोणी 2 दिवस टिकले पाहिजे भेंडुळे घेतलेले, आणि 1 दिवसाचं जे खाणं होतं ते आपल्या भाजी भाकरी ते सोडलं आणि ते आपण तिथं खायला लागले. सगळेजण खात असताना 9:30 वाजता खाल्ल्यानंतर बसलो होतो. 9:30 वाजता जीप आली आणि जीपमध्ये गरम गरम पुरी भाजी आहे त्या लोकांनी म्हणजे तिथं आणली होती. कोण आले, कोण आणलं आम्हाला माहीत नव्हतं, पण 2 जी मंडळी आली त्यांनी आम्हाला ते जेवण खाण्यासाठी दिलं. खरं म्हणजे आमच्यापाशी ताथं जेवण नव्हतं. 23ला निघालो होतो, 24ची संध्याकाळ झाली होती आणि त्यावेळेस आम्हाला गरम गरम पुन्हा खावं वाटलं प्रत्येकाला. 9:30-10ला जेवण झाल्यानंतर तिथं त्या लोकांनी 2 मंडळी आली होती, त्यांनी आम्हाला सांगितलं की 6 किलोमीटर पाठीमागे पनोई आहे, समोर डबोरा पोलीस स्टेशन, आपल्या रेल्वे स्टेशन 6 किलोमीटरवर आहे. जर तुम्हाला जायचं तर त्या ठिकाणी जावं लागेल आणि इथून रेल्वे पटरी 1.5 किलोमीटरवर आहे. जर तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही रेल्वे पटरीवर जरी गेला तरी गाडी त्या ठिकाणी थांबेल. हे 10 वाजता ते सांगत असताना खरं म्हणजे आमच्यामध्ये उत्साह संचारला होता. गरम गरम पुरी भाजी खाल्ली होती, जंगलाच्या बाहेर आलो होतो, भीती कुठले तरी पळून गेली होती आणि सर्व तरुण असल्यामुळं आम्ही एक प्रयोग करायचा ठरवला मनातल्या मनात की जर ही जर म्हणतात अडराणामध्ये गाडी थांबते, जिथं स्टेशन नाही अशा ठिकाणी, 6 किलोमीटर या बाजूला स्टेशन आहे, 6 किलोमीटर इकडच्या बाजूला स्टेशन आहे आणि मध्येच जर इथं थांबत असेल तर आपण काय हरकत आहे, इथं हे करण्यापेक्षा अयोध्या जवळ करू आणि थोडं थोडं आपल्याला मध्य प्रदेशच्या दिशेनं कूच करायची आहे, मग इथं दिवस कशाला घालायचा आपण, रात्र कशाला घालायची आपण. या अनुषंगाने आम्ही सर्वांनी विचार केला आणि रात्री 11-11:30 वाजता आम्ही बिलकुल त्या रेल्वे स्टेशनच्या बाजू म्हणजे रेल्वे पट्टीच्या बाजूनं आमची या वाहिनीची कूच सुरू झाली. बरोबर 12-12:30 वाजण्याच्या सुमारास आम्ही त्या ठिकाणी आलो आणि जसं चोर दबा धरून बसतात किंवा सैनिक एखादा हल्ला करण्यासाठी ज्या पद्धतीनं म्हणजे बसतात त्या पद्धतीनं आमचे सर्वजण आजूबाजूला थांबली तिथंच दोन्ही बाजूंनी. आणि आम्हाला मनात एक शंका होती की या ठिकाणी 1:30 वाजता गाडी कशी थांबेल, परंतु 1:30 वाजता बरोबर एक गाडी आली नाही आमच्या त्या ठिकाणी. गाडी थांबली. सर्व ठरल्याप्रमाणे सर्व कारसेवक मधात बसत असताना आम्ही एक सगळ्यांना सूचना केली की इथून पुढं एखादा मी कारसेवक पकडल्या गेला तरी सर्वांनी आपल्याला अटक करून घ्यायची. जर पोलिसांच्या माध्यमातून एखादा कारसेवक पकडला
तो नवीन आहे. पुण्या पोलीस स्टेशनमध्ये अटक झाला, त्याला कुठं ठेवलेलं आहे त्याला यायचं कळणार नाही. कारण मी अगोदरच सांगितलं की आमच्या या वाहिनीमध्ये म्हणजे 95% म्हणण्यापेक्षा 98% ग्रामीण भागामधलीच मंडळी होती. 2-3 जर त्याच्यामधले जर सोडले शहरामधली मंडळी तर बाकीची सगळी ग्रामीण भागामधली आणि कधी शेताच्या बाहेर कधी गावाच्या बाहेर न निघालेली तरुण पोरं की कधी त्यांनी असा विचार देखील केला नसेल की आम्हाला ह्या महाराष्ट्राच्या बाहेर आपल्याला जायचं आहे, परभणी जिल्ह्याच्या बाहेर जायचं आहे. आणि म्हणून जितक्या विश्वासाने घरच्यांनी अयोध्येला जाण्यासाठी पाठवलं किंवा ज्या विश्वासाने ही मावळे आमच्या सोबत आली होती तेवढ्याच विश्वासानं आपल्याला ती परत गेली पाहिजे, सुरक्षित देखील गेली पाहिजे. या अनुषंगाने आम्ही असं ठरवलं होतं की 1 जण अटक झाला, 2 जण अटक झाले तरी बी सगळ्यांनी आपल्याला अटक करून घ्यायची. तिथं पुढं जायचं नाही, आपल्या सहकार्यांना सोडून पुढं जायचं नाही. म्हणून आपण सर्वजण गाडीत बसलो. 2-3 डब्यामध्ये पांगून ही मंडळी वेगवेगळ्या डब्यामध्ये बसली. बघा सगळी उत्साहात होती. रेल्वे तिथं थांबलेली आहे. एका दंतकथेसारखं ही घटना घडलेली आहे. कुठंतरी जंगलामध्ये चुकलो, आम्हाला कोणीतरी मुलांनी आणून सोडलं जंगलाच्या बाहेर मैदानावर. त्या ठिकाणी जीप काय येते, पुरी भाजी काय गरम गरम खाऊ घालतात आणि रेल्वे आडराणामध्ये आम्हाला थांबवण्यासाठी सांगतात की तिथं रेल्वे थांबेल आणि आम्ही रेल्वेमध्ये बसतो. प्रत्येकाला एक दिव्य केल्यासारखा उत्साह प्रत्येकाच्या अंगात संचारला होता. आणि एक नाव सांगितलं की त्या मंडळीने बसत असताना ज्यांनी आम्हाला तिथं सांगितलं, आमच्या सोबत जो आला होता रेल्वेपर्यंत, त्यांनी सांगितलं की हे नाव सांगा. तुम्हाला मध्य प्रदेशमध्ये या ठिकाणाहून म्हणजे तुम्ही जाताल तर कुठेही माणिकपूरच्या पुढे तुम्हाला अडचण येणार नाही. या नावामुळे तुम्ही बिनधास्तपणानं जाताल. तुम्हाला एक खंदन पोलीसवाला तुम्हाला कोणी बी काही म्हणणार नाही किंवा कोणी रेल्वेमध्ये देखील तुम्हाला कोणता टीसी वगैरे त्रास देणार नाही. आता आम्हाला बी एवढा विश्वास वाटत होता की ज्या अर्थी आडराणामध्ये कुठे निर्जन स्थळी रात्रीच्या 1:30 वाजता ही आम्हाला रेल्वे गाडी थांबून देतात तर निश्चितच ह्याच्यामध्ये काहीतरी ताकद असली पाहिजे आणि ह्याच्या बोलण्याला कुठंतरी अर्थ आहे. आणि म्हणून आम्ही उत्साहात असताना प्रत्येकाला गरम गरम पुरी भाजी खाल्लेला, रात्री रेल्वेमध्ये बसलेला, दिवसभराचा सीन हलका झालेला आणि प्रत्येकाला मनामध्ये उत्साह संचारला आहे ही अनुभूती वाटत असल्यामुळे प्रत्येक जण आपलं मन म्हणजे जी काही दिवसाचं आहे ते इतर म्हणजे प्रवाशाबरोबर शेअर करत असताना आपण काहीतरी नाही बोलायला पाहिजे. हे जे काही आपण कुठं चाललो ते नाही सांगायला पाहिजेत. परंतु उत्साहाच्या भरात ग्रामीण भागातली मंडळी मनात आणि म्हणजे ओटात एक आणि पोटात एक न ठेवणारी, जे पोटात आहे तेच ओटात आहे म्हणजे जे आहे खरं सत्य आहे ते कथन करत असताना कुठंतरी आम्हाला असं वाटतंय की डब्यामध्ये देखील उत्तर प्रदेश सरकारची म्हणजे गुप्तहेर संघटना असायला पाहिजेत होती का काय असं वाटतंय. आणि ज्यावेळेस आम्ही डब्यात बसत असताना मग तिथले मध्य प्रदेश असेल किंवा उत्तर प्रदेशमध्ये असेल ह्या चंबलच्या जंगलातमधून बाहेर येत असताना आम्हाला असं अनुभूती आली म्हणून सांगितलं. तर त्यावेळेस जे नाव त्यांनी सांगितलं होतं आम्हाला की या माणसाचं नाव घ्या, तर रेल्वे डब्यामध्ये आल्यानंतर आमच्या लक्षात आलं की ज्या माणसाचं नाव सांगितलंय तो चंबलचा प्रसिद्ध डाकू होता. म्हणजे आम्हाला डाकूच्या माध्यमातून गरम गरम पुरी भाजी खाऊ घालण्याचं काम. आम्हाला आडराणामध्ये रेल्वे पटरीवर त्यांनी मागच्या स्टेशनवरच जाऊन आपला माणूस रेल्वेमध्ये बसवला असं आम्हाला वाटायला लागलं किंवा त्या स्टेशन मास्तर म्हणजे स्टेशन गाडी चालवणाऱ्याला काही सूचना दिल्यात की काय का रेल्वेमध्ये मध्ये बसल्यानंतर त्या ठिकाणी आल्यानंतर साखळी ओढण्याचं काम केलंय का काय आणि आम्हाला जिथं आम्ही आहोत त्या ठिकाणी गाडी थांबवण्याचं काम केलं काय असं आमच्या मनामध्ये कुठंतरी वाटायला लागलं. आणि आम्हाला खरं म्हणजे एक उत्साह संचारला असताना आमच्या काही लोकांमध्ये अतिउत्साहपणामध्ये कथन करण्यात आलं आणि पुढे शंकरगडवर गेल्यानंतर आमच्या डब्याला वेळा पडला. पोलिसांना आमच्या डब्याला वेळा घातलेला आहे आणि काल सेवकांनी ताबडतोब उतरा, आता इथून पुढे आम्ही जाऊ देणार नाही आणि पुढे गेले तर आम्हाला नाहीला झालं तुम्हाला म्हणजे लाठीचार्ज करावं लागेल वगैरे म्हणल्यानंतर आम्ही ठरवल्याप्रमाणे आमचे 1-2 कार्यकर्ते आम्ही पाहिले की त्यांनी बाहेर काढलेले आहे पोलिसनं आणि आमचे 2 कार्यकर्ते पकडल्याबरोबर आम्ही बरोबर तिथं उतरायचं ठरवलं आणि आम्ही 55 जण खरं म्हणजे काही डब्यात निरोप गेला नाही म्हणा किंवा ते कुठेतरी दुसऱ्या डब्यात बसले होते म्हणा 45 जण पुढे निघून गेले. आणि पुढील जाणार आमच्या बरोबर शिवप्रसाद सोनी आणि वामनराव देशपांडे
ही मंडळी आमच्यासोबत राहिली या 55 जणांमध्ये आणि भास्करराव ब्रह्मनाथकर आणि बाकीची मंडळी पुढे निघून गेली. 45 जणांना आम्हाला रात्रीच पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आलं शंकरगडच्या. तिथं आमच्या रितसर आम्हाला ज्यावेळेस आमच्या तपासण्या केल्या प्रत्येकाच्या खिशामध्ये छोटे चाकू सापडले. आमच्या खाण्यापिण्याचं बी त्यांनी तिथंच आता कसं म्हणजे त्याचा उपयोग नव्हता. आमचं सर्व सामान त्यांनी तिथंच काढून घेतलं. ती आमच्या जी काही छोटी मोठी हत्यारं होती ती सर्व काढून घेतली. पैशाला मात्र थोडा हात लावला नाही, कारण थोडीच पैसे घेऊन आम्ही निघालेलो होतो. आमच्यापाशी ठेवले. आम्हाला तिथून पोलीस स्टेशनमधून सोयीस त्यांचे जी काय असेल लिखापडी ती केली आणि आम्हाला नैनी जेलला आणण्यात आलं. खरं म्हणजे सहारा जी आहे तिहार जेल जी आहे ती ह्या देशामध्ये सर्वात मोठी जेल आहे आणि त्याच्यानंतर ही नैनी जेल आहे. अत्यंत मोठी कॅपॅसिटी असणारी, जिथं म्हणजे जास्त कैदी सामावू शकतात. अलाहाबादच्या अलीकडच्या तीरावर म्हणजे ही पलीकडून अलाहाबाद आणि अलीकडच्या तीरावर नैनी, या नैनीमध्ये ती जेलमध्ये आम्हाला सर्व कार्यसेवकांना तिथं केलं. आम्ही अगोदर बघितलं, आम्हीच नाही आमच्या अगोदर देखील तिथं कार्यसेवकांना तिथंच अटक करण्यात आलं होतं आणि येणाराचा भरणा वाढत होता. पांडे नावाचे जेलर होते, त्या ठिकाणी अधीक्षक होते. खरं म्हणजे चांगला माणूस होता. आम्ही ज्या ठिकाणी गेलो त्यावेळेस आम्हाला त्या बराकीमध्ये तर नाही, बाहेर टेंट टाकलेले होते. त्या ठिकाणी खरं म्हणजे सतरंजा आतरून टाकलेल्या होत्या आणि जेवणासाठी सकाळी नाश्ता, दुपारी जेवण आणि संध्याकाळच्याला जेवण. नाश्ता बी पोटभर असायचा, परंतु सगळ्यात महत्वाचे जेवणामध्ये मात्र जे खडे किंवा जे आपण म्हणतो ना कचकच लागायची किंवा चपात्या भाजल्या नाहीत किंवा भाजी कच्ची राहिली, आमच्या कारसेवकांचं मात्र हे सगळ्यात महत्वाचं गारानं त्यांच्यापर्यंत आम्ही सांगण्याचं काम करायचं. त्यावेळेस त्यांनी सांगितलं की बाबा माझ्याकडं कैदी खूप आहेत, ते काम व्यवस्थिशीर करतात, त्यांच्याकडूनच हे बनवून घेतल्या जातं हे स्वयंपाक. जर तुम्हाला काही वाटतंय तर तुमच्यामधली काही कारसेवक मंडळी तुम्ही स्वतः स्वयंपाकावर देखरेख करण्यासाठी राहा. तुमच्यामधली माणसं मदतीला द्या, फक्त देखरेख करण्यासाठी. तुम्ही काम नाही करायचं, फक्त स्वयंपाक त्यांच्याकडून करून घेत असताना भाजी चांगली कशी होईल, चपात्या कशा म्हणजे करपणार नाहीत किंवा कच्च्या राहणार नाहीत, त्याच्यामध्ये कचकच लागू नये म्हणून खडे राहणार म्हणजे खडे विरहित दळण कसं आणल्या जाईल हे तुम्ही बघितलं पाहिजे. आणि त्यांनी म्हणजे तेवढ्याच आपुलकीनं सर्वांना जसं काही पाहुणे आहेत या पद्धतीनं वागणूक दिलेली होती. सकाळचा नाश्ता करत असताना प्रत्येक जण म्हणायचा एवढा नाश्ता झाला की दुपारी जेवायचा नाही. दुपारचं जेवण झाल्यानंतर म्हणायचे नाही आता रात्री तर जेवायचंच नाही, पण दुपारचं जेवण आलं की जेवण दिसले की जेवण करायचे. भूक नसली तरी रात्रीला देखील तेवढंच खायचं. दुपारच्या यायला वेळेला चहा मिळायचा. म्हणजे ही जी पद्धत आहे, खरं म्हणजे आपण कुठं सासूरवाडीला आलोत का कुठं काही काम नाही, खाल्लेलं जिरायचं नाही, तरी मग काय करायचंय मला, मग भेंडे खेळ, कुठं गाणे म्हण, कुठं क्रिकेट खेळ, कुठं कबड्डीचे सामने खेळ, कुठं कुस्त्या खेळ, म्हणजे विविध, कारण 4,000 ते 5,000 कारसेवक त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रांतातले, आंध्र असेल, गुजरात असेल, मध्य प्रदेश असेल, वेगवेगळ्या प्रांतातून आलेली त्या ठिकाणी विविध भाषा कारसेवक तिथं होती. कारण म्हणजे माझं सौभाग्य आहे की मला उमा भारतींना भेटता आमच्या सर्व टीमचं तिथं जे आम्ही अटक झालो, आम्हाला कल्याण सिंग बरोबर राहण्याचा विरोधी पक्षनेता म्हणून कल्याण सिंग आमच्या जेलमध्ये आणि पुढे त्यांच्या बरोबरचा जो आमचा प्रेम संबंध तयार झाला तर आपल्या परभणीला एक दोन्ही मंडळी येऊन गेलेली आहे. म्हणून मी युवा मोर्चाचा जिल्हा अध्यक्ष असताना उमा भारती या ठिकाणी येऊन गेलेले आहेत, कल्याण सिंग इथे येऊन गेलेले आहेत आणि पुढे कल्याण सिंग खरं म्हणजे याच त्यांच्यावर या कारसेवेमध्ये त्यांनी सोसलेले कष्ट आणि प्रामाणिकपणानं तिथं हिंदू राष्ट्रामध्ये आपण हिंदूंचं खरं म्हणजे हे देश आपला हिंदू राष्ट्र असायला पाहिजे आणि ह्या हिंदू राष्ट्रामध्ये इथं रामाचं भव्य मंदिर व्हायला पाहिजे, राम जन्मभूमी मुक्त व्हायला पाहिजे, रामलाला जेलमधून बाहेर निघायला पाहिजे. जे कोर्टातील पूजाहीमध्ये त्यांना जेलमधून टाकल्यामधून, कारण कोर्टाच्या आदेशाप्रमाणेच ते तिथं जेलमध्ये होते, म्हणण्यापेक्षा बंदी बांधत होते. आणि त्या ठिकाणी याच लढाईचं नेतृत्व करत असताना, विरोधी पक्ष म्हणून भूमिका निभवत असताना कल्याण सिंग देखील त्या ठिकाणी जेलमध्ये होते. आणि आमचा आणि त्यांचे रोज भाषणं आम्हाला ऐकायला मिळायचे.
वेगवेगळ्या प्रांतातून आलेल्या मंडळीचं मार्गदर्शन, आम्हाला देखील मग त्या ठिकाणी बोलण्याची प्रत्येकाला संधी किंवा वेगवेगळ्या कला सादर करत असताना काही काम नाही. आणि हे करत असताना खरं म्हणजे 30 तारीख कोण्या दिवशी आली, 30 ऑक्टोबर. आणि 30 ऑक्टोबरला सगळ्यांची मन सुन्न व्हावीत अशी घटना घडली अयोध्येवर कारसेवा करत असताना. कारण लाखो कारसेवकांनी त्या बाबरी मशिदीवर हल्लाबोल करून कारसेवा करण्यासाठी तिथं मंडळी गेलेली होती. आणि 2 कारसेवक आपले शरद कुमार कोठारी आणि रामकुमार कोठारी हे त्या घुमटावर चढून भगवा ध्वज फडकण्याचं काम या रामभक्तांनी केलं. परंतु खरं म्हणजे रावण राज्य असलेल्या ह्या मुलायम सिंगनी त्यांच्या पिल्लावळांनी त्यांना गोळ्या घातल्या आणि ही धारातील ती मंडळी पडली. रामभक्ताच्या कामावर म्हणजे काही चरणावर त्यांनी आपल्या रक्तानं तिथं अभिषेक केला. आणि ज्यावेळेस ही बातमी आमच्या नैनी जेलमध्ये आली त्यावेळेस आमच्यामधला एक देखील कारसेवक त्या दिवशी जेवला नाही. संपूर्ण कडकडीत उपवास त्या दिवशी जेलमधल्या प्रत्येक कारसेवकांनी ठेवला. हे ठेवला म्हणण्यापेक्षा प्रत्येक जणांनी की आपण इथं आहोत, सुरक्षित आहोत. बाहेरच्या होत्या की प्रत्येक जे रस्त्यावर असलेली कारसेवक, कुठं खायला मिळणं झालेलं, कुठं पाणी नाही, परंतु काही अनुभूती आम्हाला आल्यानंतर, आम्हाला ज्यावेळेस 2 तारखेला सोडल्यानंतर अयोध्येवरून आम्हाला सांगितलं वापस जा, परंतु आम्ही ठरवलं होतं की या ठिकाणी आलो तर अयोध्येमध्ये जाऊनच यायचं. आणि म्हणून आम्ही 55 लोकांनी परत अयोध्येकडेच कूच केली. तिथून रेल्वे पकडून आम्ही अयोध्येमध्ये उतरलो आणि ज्या ठिकाणी रामलल्लाचं म्हणजे जन्म झालेला होता त्या भूमीचं दर्शन घेऊनच जायचं. ज्या ठिकाणी आमची ही 2 रामकुमार कोठारी आणि शरद कोठारी हे या रामकाजामध्ये कामी आलेली आहे, त्या भूमीचं आपल्याला तिथं जाऊन दर्शन घ्यायचं आहे आणि त्यांना अभिवादन करायचं. या रामभक्तांना परमेश्वराच्या ठिकाणी परत प्रार्थना करायची आहे की आम्हाला इथं भव्य दिव्य मंदिर म्हणजे इथं मंदिर उभं करण्यासाठी संकल्प करायचा आहे. तुम्हाला लवकरच या कलंकातून मुक्त करायचं आहे. जे आमच्या या देशावर लागलेला कलंक आहे या बाबरीच्या मस्जिदीच्या माध्यमातून, तिथं आम्हाला संकल्प करण्यासाठी आम्ही ठरवलं. आणि आम्ही त्या 2 तारखेच्या नंतर तिकडे कूच केली. आम्हाला सोडल्यानंतर आम्ही त्यात जात असताना, जी कारसेवा करत असताना, तिथून आम्ही निश्चित जन्मभूमीचं दर्शन घेऊनच नाही, परंतु ज्यावेळेस आम्ही बघत होतो की अनेक तिथं जात असताना अयोध्येमध्ये गेल्यानंतर आमच्या लक्षात आलं की 2च मंडळी नाही, असे किती भिन्नत आहेत, अज्ञात आहेत की जे मुलायम सिंग सरकारच्या अत्याचाराला बळी पडलेले आहेत, पोलीसच्या अत्याचाराला, त्यांच्या पाशवी अत्याचाराला बळी पडलेले आहेत. किती साधू संतांवर लाठी हल्ले झालेले आहेत. किती शरयूमध्ये देखील काही मंडळींनी म्हणजे आपले प्राण गमवावे लागलेले आहेत. किती मंडळी इथून गायब झालेली आहे आणि त्यांचं काय झालेलं आहे कारसेवेत आलेले हे देखील त्यांना कळायला नाही. आणि असाच आपल्यामधला एक रामभक्त त्या 90च्या कारसेवेमध्ये हिंगोली आणि परभणी जिल्हा एकच होता. आणि या ह्याच्यामध्ये रामाच्या चरणी आपला एक रामभक्त भीमराव गावंडे म्हणून डोंगरखड्याचा कारसेवक कामी आला. विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून आम्ही तिकडून वापस आल्यानंतर त्या डोंगरखड्याला भेट देऊन आपण त्यांचे लेकरं खरं म्हणजे दत्तक घेतले. आणि सुरेश परसावत एका रामभक्तांनी आमच्या कारसेवकांनी तिथल्या मुलींच्या लग्नाची जिम्मेदारी घेत असताना, विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून आपण त्या कुटुंबाला आर्थिक मदत करत असताना त्यांचे लेकरांचं लग्न लावून देण्याची जिम्मेदारी घेतली आणि त्यांच्या मुलीचे लग्न लावून देण्याचं काम त्यावेळेस केलं होतं. म्हणून परभणी जिल्हा कुठेही कारसेवेमध्ये मागे राहिला नाही. 90च्या कारसेवेमध्ये ग्रामीण भागामध्ये फिरून जी मनानं सशक्त बनलेली मावळे मंडळी घेऊन वाहिनीच्या माध्यमातून कारसेवेला जात असताना जंगलामध्ये झालेला त्रास असेल, जेलमध्ये भोगलेले म्हणजे आपण बंदिवास असेल, हा कुठेतरी विसरून जाऊन रामलल्लाचं दर्शन घेतल्यानंतर तिथून परत ज्यावेळेस आम्ही काशी विश्वेश्वराला गेलो त्यावेळेस आम्ही बघितलं की खाली हेमाडपंथी मंदिर आहे आणि वर मात्र मस्जिद बांधलेली आहे. प्रत्येक रामभक्ताच्या, प्रत्येक हिंदूंच्या मनामध्ये कुठंतरी एक आपण खरंच ह्या देशामधले आहोत का,
आपला देश स्वतंत्र झालेला आहे का? हिंदू देवतांची पूजन करण्यासाठी आणि ज्यावेळेस देशामध्ये परकीय आक्रमण झालं होतं, ज्यावेळेस आपण पारतंत्र्यात होतो, त्यावेळेस बंदिवासामध्ये असलेली आपली ही पवित्र स्थळं जर स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपण ती सोडून घेऊ शकलो नाहीत, त्या ठिकाणी लागलेला कलंक पुसून घेऊ शकलो नाही, तर खरंच आपल्याला या देशामध्ये जन्म घेऊन किंवा हिंदू म्हणून घेण्याचा आपल्याला अधिकार आहे का, हे त्यावेळेस ठिकाणी वाटत होतं. आणि म्हणून मनामध्ये एक संकल्प करो की आता आम्ही स्वस्थ बसणार नाही. प्रत्येक जण घरी परतत येत असताना तेवढ्याच मनामध्ये एक संकल्प घेऊन आलेला होता की 90ची कारसेवा आपण निस्ती केलेली आहे. त्या ठिकाणी जाऊन रामलल्लाचं दर्शन घेत असताना, काशी विश्वेश्वराचं दर्शन घेत असताना मनात एक संकल्प करून आलो आणि ही जनजागरण मोहीम अशीच चालू ठेवत राहिलो. तर खरं म्हणजे त्यांनी केलेल्या त्या ठिकाणी राम भक्तावर जे अत्याचार केले ह्या मुलायमसिंग सरकारने आणि त्यांच्या सहकार्याने, त्याची कुठेतरी परिसीमा गाठल्या गेली आणि 92ला मुलायमसिंग सरकार जाऊन त्या ठिकाणी राम भक्तांचं सरकार स्थापन झालं. ज्यांनी कारसेवेसाठी प्रयत्न केले, ज्यांनी या राम भक्तांना मुक्त करण्यासाठी लढा दिला, असा राम भक्त कल्याण सिंगाच्या रूपाने मुख्यमंत्री पदावर बसला. इथं एक पर्व संपलं, परंतु मोहीम नाही संपली. मोहीम सुरू होत असताना परत एकदा कारसेवक तेवढ्याच हिरिरीनं 92ला 1 डिसेंबरला तर आम्हाला परत एकदा माझ्याकडे ज्यावेळेस 100चं नेतृत्व यशस्वी करून आलो होतो, सर्व कारसेवक सुरक्षित आले होते. जंगलामध्ये चाललेला डाकून खाऊ घातलेला ज्यावेळेस थरारा वाचला, लोकांनी ऐकला, त्यावेळेस परत एकदा आमच्या नेतृत्वाखाली ग्रामीण भागामध्ये पूजन करत असताना एक वीट त्या प्रत्येकाने पूजन करून द्यावी जनजागृतीसाठी आणि 1 रुपया द्यावा अशी जी मोहीम ग्रामीण भागामध्ये आपण राबवली. ज्या पद्धतीने अगोदर रामज्योत घेऊन फिरलो, त्याच्यानंतर अशा विटाचं पूजन करत असताना, गावोगावी जनजागृती करत असताना 92च्या कारसेवेसाठी जाण्याचं ठरलं. कारसेवा जाण्याच्या आधी परत एकदा सर्वांची तयारी करून घेतली आणि 500 जणांचं एक टीम माझ्या नेतृत्वाखाली परत आम्ही मागचा अनुभव लक्षात घेता, कारण प्रत्येक जण सुरक्षित आले असल्यामुळे, प्रत्येक जणांना एक ऊर्जा मिळालेली असल्यामुळे त्याच ठिकाणी पहिल्या वेळेस माझ्या गावची खरं म्हणजे माझ्यासोबत 4 मंडळी होती आणि ती सुरक्षित आली होती. आणि लोकांचा विश्वास बसल्यानंतर माझ्या एकट्या गावचे 51 लोक, लक्षात घ्या, त्याच्यामध्ये बौद्ध मंडळी असेल, मातंग मंडळी असेल, कैकाडी असेल, धनगर असेल, ओरटी असेल, सुतार असेल, अशा विविध जाती धर्माची मंडळी कारसेवेसाठी तयार झाली होती. पण जर कोणी जर म्हणत असेल की इथं जातीवाद, परंतु एकच लक्षात घेतलं पाहिजे की या देशामध्ये जन्मलेला प्रत्येक माणूस हा रामाला मानणारा आहे, राम राज्य यावं म्हणून असणारा आहे आणि त्या ठिकाणी तो कलंक पुसून काढण्याचा संकल्प प्रत्येकाने केला असल्यामुळे ही मंडळी त्यावेळेस माझ्याबरोबर येण्यासाठी तयार झाली. त्यांच्यासोबत 500 मंडळी. परत फॉर्म्युला आमचा तोच होता की राम तिकीट, कुणीही तिकीट काढायचं नाही, कारण केंद्रानं आम्हाला बरंच लुटलेलं आहे आणि केंद्रानं काम आपलं केलेलं नाही आहे. त्यावेळेस जर पहिल्या 90ला इकडं मुलायमसिंग असतील आणि केंद्रामध्ये VP सिंग असेल, तर यावेळेस मात्र सगळ्यात महत्वाची गोष्ट होती की उत्तर प्रदेशमध्ये कल्याण सिंग हे भारतीय जनता पार्टीचे मुख्यमंत्री होते आणि केंद्रामध्ये मात्र नरसिंहराव सारखं म्हणजे जे काँग्रेसमधलीच मंडळी की ज्यांनी याच काँग्रेसने कधी त्या दृष्टिकोनातून विचार केला नाही की ही राम जन्मभूमी मुक्त व्हावी, कृष्ण जन्मभूमी मुक्त व्हावी, काशी विश्वेश्वराचं मंदिर हे जिथं कलंक लागलेलं आहे, जिथे हेमाडपंथी मंदिर खाली आगल्या भागावर दिसतंय आणि वरी मस्जिद आहे, ते मुक्त करून त्या ठिकाणी भव्य असं मंदिर श्री शंकराचं व्हावं याच्यासाठी प्रयत्न केलेला नाही. परंतु सगळ्यात महत्वाची गोष्ट होती, कारसेवक तर हिरिरीनं निघाले होते आणि आम्ही 1 डिसेंबरला कारसेवेचा दिवस ठरला होता 6 डिसेंबर आणि आम्ही 1 डिसेंबरला पूर्ण स्टेशनवरून कूच करायचं ठरवलं. परत एकदा माझ्याबरोबर 400 ते 500 मंडळी आम्ही घेतलेली आहे आणि निघालेलो आहोत. आता आम्हाला कुठे कोणी अडवण्याचा प्रश्नच नव्हता, कारण मुलायमसिंग सरकार आम्हाला 90ला मध्य प्रदेशमधून उत्तर प्रदेशमध्ये शिरू देणार नाही त्याचा त्यांनी चंग बांधलेला होता की परिंदा भी पर नहीं मार सकेगा, यहाँ मैं किसी को भी आने नहीं दूंगा इधर.
कार सेवा तो अलग बात है, लेकिन कार सेवकांनी त्यांचा घमंड जिरवण्याचं काम केलं होतं आणि तिथं भगवा फडकण्याचं काम केलं होतं. परंतु आता मात्र रामभक्त मंडळी सोबतचा कुठंतरी आपल्याला पाठिंबा आहे, आपल्या विचाराचं सरकार तिथं आहे. म्हणून निघत असताना प्रत्येक जण उत्साहानं अयोध्येच्या ठिकाणी कूच करायला निघालेला आहे. 500 मंडळीचा जथ्था माझ्या सोबत आहे. रेल्वेमध्ये सर्व डबे खचाखच भरलेले आहेत. मिळेल त्या ठिकाणी बसायचं आणि आपल्याला अयोध्येच्या ठिकाणी जायचं, एवढंच ठरवलं. माझ्याबरोबर सगळ्यात महत्त्वाची 51 मध्ये महिला देखील होती. म्हणून सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आणि ह्याच्यामध्ये जी इतर मंडळी होती त्याच्यामध्ये एक कलापथक देखील असो, याचंच पहिले एक कलापथक होतं. या कलापथकामुळे आपल्याला परभणी जिल्ह्याला महाराष्ट्राचं नेतृत्व म्हणजे समोर राहण्याचा आपल्याला खरं म्हणजे मान मिळाला होता. म्हणून आम्ही आमची व्यवस्था, महाराष्ट्राची व्यवस्था रामघाटवर करण्यात आली. अयोध्येमध्ये गेल्यानंतर जय श्रीराम म्हणून प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाचा नारा गुंजत होता. खरं म्हणजे 90च्या ह्याच्यामध्ये जागो तो एक बार हिंदू जागो रे, हे गीत ज्यावेळेस आम्ही म्हणायचो, मी पुढं आणि बाकीची मंडळी मागं, त्यावेळेस लोक हवा दिल होऊन आमच्याकडे बघायची. 90च्या कारसेवेमध्ये मथुरेमध्ये तर एवढं स्वागत आमचं झालं. नंतर 92ला देखील आमचं या गीतामुळे, कारण ते एवढं गीत उत्स्फूर्तपणानं प्रत्येकाला प्रेरणा देणारं, स्फुरण चढवणारं गीत होतं आणि प्रत्येक जण आपुलकीनं आमच्याकडे बघत असायचा. आणि त्यावेळेस हे रामघाटवर हे गीत ज्यावेळेस गायला जायचं आणि आवाज एक निघायचा, त्यावेळेस वेगळीच लहर, एक उत्साहाची लहर सर्व मंडपामध्ये खाली खरं म्हणजे तणस आतरलेले होते आणि त्याच्यावर चटाया आतरलेल्या होत्या. थंडीचं जाणीव होऊ नये म्हणून उबदार त्या तणसाच्या माध्यमातून कुठंतरी गरमी प्रत्येकाला प्राप्त झाली पाहिजे. आपण आपलं तर पांघरायच्या सोबत नेले होते आणि फक्त रामनामाचीच ऊर्जा एवढी होती की प्रत्येकाला थंडी जाणवली नाही. आता तिथं गेल्यानंतर आमचा थाट फारच पुन्हा वेगळा. आम्हाला बाहेरून अयोध्येच्या खेड्यापाड्यातून खरं म्हणजे काही रामभक्त जे पाकिट पाठवायचे, पुऱ्या असतील त्याच्यावर भाजी असेल, कोणी पुऱ्याबरोबर कोणी गुळ द्यायचं, कोणी वेगवेगळ्या भाज्या द्यायच्या, कोणी लोणचं द्यायचं. म्हणजे वेगवेगळ्या भाज्या, वेगवेगळं लोणचं पाकिट प्रत्येक खेड्यातून गाड्या भरून आमच्या ठिकाणी ज्या आम्ही राहत होतो वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी व्यवस्था केली होती. कॉलेजमध्ये काही लोक असतील, धर्मशाळेमध्ये काही लोक असतील, म्हणजे प्रत्येक ठिकाणी कारसेवक जो 4 ते 5 लाख कारसेवकांचे जथ्थे या अयोध्येमध्ये पोहोचले. काही जण पोहोचले नाहीत कारण तिथं सीमा इतक्या फुल झाल्या होत्या म्हणून बाहेरच थांबण्याचा आदेश दिला होता. आणि रस्त्यात देखील 5 ते 6 लाख कारसेवक बाहेर थांबवले, कारण अयोध्यामध्ये आता कुठंच राहायला जागा नव्हती, पाय ठेवायला देखील जागा नव्हती. एवढे कारसेवक अयोध्येमध्ये आली होती. म्हणून प्रत्येकाला सूचना दिल्या होत्या की तुम्ही आहे त्याच ठिकाणी राहा, अयोध्येमध्ये जागा नाही. सर्व अपुरी पडलेले, मंदिर अपुरी पडलेले, धर्मशाळा अपुऱ्या पडलेले आहेत, शाळा अपुऱ्या पडलेल्या आहेत, कॉलेज अपुरे पडलेले आहेत. काही संस्थांची जी घेतलेली खाजगी ज्या संस्था आहेत त्या ताब्यात घेतल्या होत्या राहण्यासाठी, त्या अपुऱ्या पडलेल्या आहेत. आणि एवढ्या मंडळींना खाणं बनवण्याचं काम म्हणजे गरम गरम वरण भात बनवून देण्याचं काम जाग्यावरच होत होतं. ज्यांना वरण भात आवडते त्यांनी खा, किंवा दरवेळेस प्रत्येक वेळेस दुपारी आणि रात्री बाहेरून आलेली पाकिटं, जी अन्नाची पाकिटं होती, एका माणसाचं भोजन एका पाकिटामध्ये पॅक करूनच ग्रामीण भागामधूनच ती पाकिटं आमच्यापर्यंत पोहोचल्या जात होती. आणि याच्यासाठी वेगळी वाहनं होती आणि या वाहनाच्या माध्यमातून शहरामध्ये फेरफटका मारत असताना त्यावेळेस खरं म्हणजे शर्वीच्या तीरावर मोजमस्ती करण्यासाठी दिवस असायचा फक्त एक वेळेस. त्या ठिकाणी आमच्या रामघाटवरून जन्मभूमीपर्यंत जाण्यासाठी किती वेळ लागतो ह्याच्यासाठी वेगळ्या ठराविक म्हणजे चालीमध्ये तिथं जायचं आणि आपण फक्त पाहायचं की किती वेळ लागतो आणि वापस यायचं. दिवसभर काही नाही, भजनं करीत बसा, मोज मजा करा, खेळत बसा, शहर फिरा, हेच आपल्याला होतं. परंतु कोणी बी जाहीर भटकत बसायचं नाही. फक्त शर्वी तीरावरच आमची व्यवस्था असल्यामुळं खरं म्हणजे ज्यांना मुक्ती मिळालेली आमच्या समोरच, कारण रामघाट आणि त्याच ठिकाणी मरगट घाट समोर आहे आमच्या समोर, कितीतरी असंख्य प्रेते. कारण प्रत्येक जण आपली मुक्ती व्हावी म्हणून जसं काशीमध्ये जातो तसंच अयोध्येमध्ये बी आलेली आमच्या समोर दररोज 4 प्रेतेची तिथं अग्नी दिलेला आमच्या समोर दिसायचा. आणि प्रत्येकाला त्याचं काही वाटायचं नाही, कारण थोडं पुढं गेलो की ते चित्र होतं, परंतु आम्ही त्याच्यापासून थोडं बाजूला होतो. याच रामघाटवरून आम्ही खरं म्हणजे ठरलेला दिवस ज्यावेळेस 6 डिसेंबर होता, 6 डिसेंबरला बरोबर आम्ही 11 वाजता त्या ठिकाणाहून निघालेलो आहोत, ज्या ठिकाणाहून कुठं जन्मभूमीच्या ठिकाणी जाण्यासाठी.
तसंच प्रत्येक ठिकाणाहून तिथे कारसेवक निघालेले आहेत त्या ठिकाणी जाण्यासाठी. तिथली रचना, तिथली लाऊडस्पीकर्स बांधलेले सगळीकडे, मोठं स्टेज केलेलं आमच्या दृष्टीपथात ज्यावेळेस कधी पडलं, कारण आमच्या समोर राजस्थान, त्याच्या पुढे आंध्रा ही मंडळी होती. पश्चिम बाजूला, कारण डावी बाजू पूर्ण खुल्ली होती परंतु उजवी बाजू पॅक होती, त्या ठिकाणी मात्र तिकडून शिरायला जागा नव्हती. पण डाव्या बाजूनं राजस्थानची मंडळी पश्चिम भागाला गेली, आंध्र प्रदेशची मंडळी दक्षिण भागात राहिली आणि आम्ही मात्र पूर्व भागामध्ये राहिलो. आणि आमचा नंबर खरं म्हणजे महाराष्ट्र त्याच्या 3ऱ्या नंबरला होता आणि त्याच्या पुढं परभणी जिल्हा अग्रेसर होता, कारण कलापथक आमच्यापाशी होतं आणि आम्ही अग्रेसर आलो. त्या ठिकाणी समोरचा भाग ही सगळी ताराची कंपाऊंडवर लावलेली बाहेरून आहे. रामनामाचा घोष सगळ्याचा चालू आहे. व्यासपीठावरून ऋतुंबरा देवी, उमा भारती, स्वामी धर्मेंद्रजी, तुमचे लालकृष्ण अडवाणी, अशोकजी शिंगल यांचं मार्गदर्शन चालू आहे, भाषण चालू आहे. आणि 12 वाजायला 20 मिनिटं कमी असताना कारसेवकांचा संयमाचा बांध तुटला आणि कंपाऊंड वॉलला न जुमानता सर्व कारसेवकांनी त्या बाबरीवर म्हणजे हल्ला बोल चढवला. प्रत्येक जण त्या घुमटावर, आम्हाला नाईलाजानं आम्ही समोर असल्यामुळं आम्ही पुढंच लोटल्या गेलो. आम्हाला वापस जाण्याचं म्हणजे जसं म्हणतात की सूर्याजीने दोर कापून टाकले, मरायचं असेल तर उड्या टाकून मारा, नाही तर लढाई करा. आम्हाला पुढे जाण्याशिवाय मार्ग नव्हता आणि म्हणून आम्ही देखील गेलो. आमची महिला देखील वर चढण्याचं काम तिने केलं त्या घुमटावर. आम्ही देखील बरीच मंडळी वर गेलो, बरीच मंडळी पडत होती. अँब्युलन्समधून दवाखान्यात नेण्याची व्यवस्था करण्यात येत होती आणि हे काम 5 वाजेपर्यंत बिनधास्तपणानं चालू होतं. पोलिसांनी देखील कुठेही लाठीव करण्याचं काम किंवा आवाज मोठा करण्याचं काम केलं नाही. जय श्रीराम, जय श्रीराम जिकडं तिकडे एकूण एकाचं प्रोत्साहन वाढत होतं आणि तो जो लागलेला कलंक आहे तो कुठंतरी या देशाच्या माध्यमातून, या कारसेवकाच्या माध्यमातून मनातली ऊर्जा बाहेर येऊन, मनातली मळमळ बाहेर येऊन तो कलंक पुसून टाकण्याचं काम हा कारसेवक आता पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. हीच ऊर्जा घेऊन प्रत्येक कारसेवक त्या घुमटावर तुटून पडत होता. 5 वाजेपर्यंत कुठेही बाहेर फक्त एकदा मुलांनी आपल्या कल्याण सिंग एवढंच जाहीर केलं की कुठंतरी थोडी क्षती पोहोचलेली आहे. म्हणजे तोपर्यंत बराच भाग पूर्ण पाडण्यात आलेला होता परंतु क्षती पोहोचलेली आहे. आणि म्हणून कल्याण सिंग सांगितलं की मी त्या म्हणजे त्या जन्मभूमीच्या ठिकाणी जी काही असेल, मस्जिद असेल किंवा जन्मभूमी असेल, मी त्या स्थळाचं रक्षण करू शकलो नाही म्हणून मी माझा राजीनामा देत आहे. एवढंच झालं आणि मिलिटरींना आदेश त्यावेळेस देण्यात आले की तुम्ही जा आता. ही तुम्ही तर काहीतरी पोलिसांना बी आदेश दिले परंतु ती त्या ठिकाणी 5 वाजल्याच्या नंतरची गोष्ट आहे ती घटना. रात्रभर हे काम चालू होतं, मलबा हटवण्याचं काम चालू होतं. आमच्यामधली बरीच मंडळी, त्याच्यामध्ये मी देखील जखमी झालो होतो परंतु उत्साह एवढा होता. आम्ही ज्यावेळेस रामघाटवर येऊन आराम करत होतो तर आम्हाला परत एकदा 3 वाजता येऊन उठवण्यात आलं. परभणी जिल्हा चला आणि कारशेमा तिथं मलबा हटवण्याचं काम झालं. 4 वाजेपर्यंत मलबा हटवला आणि प्रत्यक्षात 4 वाजता त्या ठिकाणी सर्व साफ झाल्यानंतर मंदिर उभारणीला सुरुवात झाली. 10 बाय 10चं मंदिर उभारण्यात आलं. त्याला 40 बाय 40चं कंपाऊंड वॉल करण्यात आलं आणि मध्ये रामललाची मूर्ती विराजमान करून त्याची यथोसांग पूजा 6 वाजता केली आणि तिथून सर्व मंडळी बाजूला झाली. खरं म्हणजे जो कलंक 1526 पासून आपण मिरवत होतो तो ह्या क्षणी पुसल्या गेल्या असल्यामुळे प्रत्येक राम भक्ताच्या मनामध्ये एक राम जागर सुरू झाला, एक स्फूर्ती मिळाली. सर्व देश मध्ये एक अत्यंत असा दिवाळी मनावी असे एक उत्साह निर्माण झाला आणि प्रत्येक जण आनंदी व्हायला लागलेला होता की खरं रामराज्य आता यायला सुरुवात झालेली, खरे स्वतंत्र आता आज आम्ही व्हायला लागलेलो आहोत. आज हा कलंक आम्ही पुसून टाकण्याचं काम केलेलं आहे. ही ऊर्जा, ही जी आपल्याला ही ताकद आणि रामप्रभूंच्या ठिकाणी आपण कारसेवा केलेली प्रत्येकाच्या म्हणजे कायमस्वरूपी मनामध्ये राहील आणि या देशामध्ये आपण काहीतरी जन्माला येऊन आपलं सार्थक केलेलं आहे. आणि आज आपण प्रामाणिकपणानं कुठंतरी खरे हिंदू म्हणून इथं चमकलेलो आहोत हे प्रत्येकाला वाटत होतं. म्हणून कोणाला थकण्यासाठी
इथून कोणीतरी पोलीस काहीतरी करेल, काहीतरी मिलिटरी येऊन आपल्याला ताब्यात घेईल, ही मनात किंचित देखील कोणाला भीती वाटत नव्हती. तेवढ्याच मुक्तपणानं सर्व रस्त्यावरून फिरत असताना जय श्रीराम म्हणल्याबरोबर पोलीस मधूनच्या तिकडून देखील जय जय श्रीराम हे ज्यावेळेस चित्र बघायला मिळायचं, खरं म्हणजे मनाला वेगळं ऊर्जा देणारं ते चित्र होतं. प्रत्येक त्या कारसेवक एकूण एकाला भेटल्यानंतर जय श्रीराम, जथ्था इकडून आला जय श्रीराम, की समोरून जय जय श्रीराम, हे ज्यावेळेस ऊर्जा प्रत्येकाला मिळत असताना देशामध्ये मात्र दुसऱ्या दिवशी कर्फ्यू लागण्यात आला. कारण ढाचा पूर्ण क्षतिग्रस्त झालेला आहे हे ज्यावेळेस काँग्रेसच्या लक्षात आलं त्यावेळेस त्यांनी देशामध्ये कर्फ्यू लावला. आणि हे देशामध्ये कर्फ्यू लावत असताना त्याच्यामध्ये परभणी जिल्हा देखील कर्फ्यूमध्ये आला. आणि ज्यावेळेस 51 लोक आसोल्याचे गेलेले आहेत, कर्फ्यू लागला म्हणल्याबरोबर आसोल्यामध्ये चूल देखील पेटली नाही. आम्ही तर तिकडं सुरक्षित होतो. पोलीसचं संरक्षण असेल, गावोगाव रामभक्ताचा जागर असेल, प्रत्येक जण तेवढाच कवरिंगला होता. छुटपुट कुठं तरी दगडफेक सोडली तर आम्हाला कुठंही काही बी अडचण आली नाही. उलट प्रत्येक स्टेशनवरून ज्यावेळेस सांगितलं 12च्या नंतर की आता तुम्ही अयोध्या खाली करा, अनाउन्सिंग करीत ज्यावेळेस तर फिरत असताना भोंगेच्या माध्यमातून रस्त्यावरून की सब कार सेवक पूरी अयोध्या खाली करो, 5 बजे तक मिलिट्री यहाँ पहुंचने वाली है. म्हणजे 5 वाजेपर्यंत मिलिट्रीचं आगमन इथं होणार आहे. त्याच्या अगोदर सर्व कार्यसेवकांनी अयोध्या खाली करावी. स्पेशल गाड्यांची व्यवस्था केलेली आहे कार्यसेवकांसाठी. म्हणून प्रत्येक कार्यसेवकांना आपला कार्यभाग झालेला आहे, आता इथं थांबण्यात काही अर्थ नाही. म्हणून ताबडतोब सर्व स्टेशनवर आले, गाड्या भरून निघालेल्या आहेत. प्रत्येकासाठी स्पेशल गाड्या भरल्यामुळे असल्यामुळे आमची व्यवस्थामध्ये व्यवस्थिशीर झालेली आहे. प्रत्येक स्टेशनवर कारसेवक जिथं जिथं गाडी थांबत आहे त्या ठिकाणी कारसेवक ती गाडीमध्ये डब्यामध्ये येऊन आम्हाला पुऱ्या भाजीचे पाकिटं, अन्नाची पाकिटं वाटण्याचं काम करत होती. एवढा उत्साह त्यांच्यामध्ये तिथं होता. कर्फ्यू लागलेला आहे तरी कारसेवक स्टेशनवर येऊन आम्हाला अन्न पुरवण्याचं काम करत होते. आम्हाला खरं म्हणजे इतका आनंददायी वातावरणामध्ये आमचा प्रवास होता की आम्ही आलेलो आहोत का करून. आज आम्हाला खरं म्हणजे आम्ही जात असताना कुठंतरी विजयी पताका फडकून चाललेलो आहोत का काय, कुठंतरी विजय घेऊन चाललेलो आहोत का. प्रत्येकाच्या मनामध्ये एक ऊर्जा भरलेली आहे, कुठंतरी आनंद उसळून जात आहे. गावात गेल्यानंतर आम्ही किती आनंदानं हे सांगू की 500 वर्षाचा कलंक आम्ही आज मिटून आलेलो आहोत. आणि राम जन्मभूमीवर आज आपलं एक छोटं मंदिर आपण तिथं उभं केलेलं आहे. त्या ठिकाणी रामलल्लाची मूर्ती मुक्त वातावरणामध्ये आपण तिथं ठेवून आलेलो आहोत. ज्यावेळेस उत्खनन करत असताना आपण बघितलं की ते राम जन्मभूमीच्या ठिकाणी अवशेष आपल्याला खरं म्हणजे मंदिर असल्याचे सापडलेले असताना देखील हे वाद विनाकारण निर्माण करू नये. आमचं मंदिर बांधण्याचं काम ज्यावेळेस ते रातोरात कारसेवकांनी केलं किंवा कंपाऊंड वॉल घेण्यासाठीचं काम केलं ते कारण ही मूर्ती सुरक्षित राहील, दर्शन घेतावेळी कुठं असुविधा होऊ नये. आणि या ठिकाणी राम मंदिर होतं किंवा नव्हतं, काही तर स्मारक राष्ट्रीय बनवा हा मुद्दाच उपस्थित होऊ नये म्हणून तिथं पूजा सुरू झाली. बरोबर 6 वाजल्यापासून पूजा तिथं झालेली सुरू जी आहे 7 तारखेच्या 6 तारखेपासून म्हणजे 6 डिसेंबरपासून ती पूजा आहे आतापर्यंत अविरत चालू आहे. आम्ही भाग्यशाली आहोत की आम्ही कारसेवेमध्ये 90ची कारसेवा बी आम्ही बघितली आणि 90च्या कारसेवेच्या 92च्या कारसेवेमध्ये देखील तो कलंक पुसून टाकण्यामध्ये थोडा खारीचा वाटा बी आमच्या परभणी जिल्ह्याचा आणि आपल्या या कारसेवकाच्या माध्यमातून आमचा तिथे लागलेला आहे. आणि आपण कुठेही तसोबत देखील मागे राहिलो नाही. ज्यावेळेस 5 ऑगस्टला राम जन्मभूमीच्या ठिकाणी पवित्र ठिकाणी मंदिर उभारण्याचा संकल्प ज्यावेळेस केंद्र सरकारनं घेतला आणि मोहन भागवत आणि आपले पंतप्रधानाच्या हाताने शिलान्यासाचा कार्यक्रम केला त्यावेळेस वाटायला लागलं की खरंच आपण कर्तव्यार्थ झालो. आपण केलेल्या कारसेवेचं देशामध्ये या जनजागृतीचं हिंदू राष्ट्र उभारणीच्या दृष्टिकोनातून जे पायाभरणी व्हायला लागलेली आहे मंदिराच्या रूपानं हे कुठंतरी धन्यता प्रत्येकाला वाटायला लागलेली आहे. आणि आज प्रत्येक ग्रामीण भागामध्ये कोणत्या वाड्या तांड्यावर देखील आपला काहीतरी वाटा त्याच्यामध्ये असला पाहिजे. हे मंदिर कोण्या व्यक्तीचं नाही. जसं आपण हैदराबादमध्ये गेल्यानंतर मंदिर बालाजीचं आहे परंतु त्याला बालाजीचं मंदिर म्हणल्या जात नाही, बिर्ला मंदिर म्हणल्या जाते. आपण दिल्लीला गेलो
तर तिथं देखील मंदिर एका व्यापाऱ्यानं बांधलेलं आहे, उद्योगपतीनं बांधलेलं आहे, म्हणून तिथं देखील बिर्ला मंदिर म्हणल्या जाते. तसं इथं एक एक जणांनी एक एक मंदिर बांधून देण्याचा संकल्प करत असताना, त्यांची तयारी असताना फक्त ही देशाची अस्मिता आहे. जगामध्ये आपली मंडळी, रामभक्त मंडळी आहेत, त्यांच्या प्रत्येकाला असं वाटलं पाहिजे की हे मंदिर माझं आहे, त्याच्यामध्ये माझा देखील 1 रुपया, 10 रुपये, 100 रुपये माझ्या कष्टाचे तिथं लागलेले आहेत. म्हणून जे अभियान चालू आहे, समर्पण अभियानाच्या माध्यमातून खेड्यापाड्यामध्ये जी जनजागृती चालू आहे आणि निधी संकलन चालू आहे आणि प्रत्येक जण स्वखुशीनं या राम मंदिराच्या उभारणीसाठी आपला बी हातभार लागला पाहिजे, त्याच्यासाठी पूर्ण ताकदीने तयार झालेला आहे. म्हणजे जोडावे ते धन उत्तम व्यवहारे आणि उदात्त विचारे वेच करी. तुकाराम महाराज म्हणले होते की तुम्ही धन जोडा, परंतु चांगलं काम करून जोडा, आणि जे काही धन जोडलेलं आहे त्याच्यामधला थोडा बहुत का हिस्सा आपल्या देवाच्या कामी, आपल्या धर्माच्या कामी, समाजाच्या कामी लागला पाहिजे. आणि प्रत्येकाला वाटायला लागलेलं आहे की आता हे दान माझं सत्कार्याला लागायला लागलेलं आहे. माझ्या प्रभू रामचंद्राचं भव्य दिव्य मंदिर आयुमध्ये उभं टाकायला लागलेले आहे आणि मी कुठं मागं नाही राहिलो पाहिजे, माझा बी त्याच्यामध्ये वाटा असला पाहिजे. मग तो भले 1 रुपया असो का 1,00,000 रुपये असो का 1 कोटी असो, परंतु हे मंदिर, ही सर्व अस्मिता ही आपल्या देशाची आहे. राम भक्तांना ऊर्जा आहे, आपल्या देशाची शान आहे. आणि कुठंतरी या ठिकाणी परकीय आक्रमणाला जे छत्रपती शिवाजी महाराजांनी इथून पारतंत्र्यामधून आपल्याला स्वराज्य निर्माण करण्याचं काम, किंवा अब्दाली सारख्या ठिकाणी इथून महाराष्ट्रातून जाऊन केलेला सामना पानिपतच्या रूपामध्ये असेल या परकीयाशी लढण्यासाठी, किंवा ह्या बाबरीच्या रूपानं लागलेला जो कलंक आपल्या देशावर आहे तो पुसून काढण्यासाठी रामभक्तांनी केलेला प्रयत्न आज कुठंतरी फळाला येत आहे आणि हे रामभक्ताच्या कार्याला यश मिळत आहे. निश्चितच मोदी आणि त्यांच्या सहकार्यांचं, मोहन भागवत आणि त्यांच्या सर्व सहकार्यांचं आपल्याला या निमित्तानं कौतुक करत असताना परमोच्च सिंधू म्हणजे आपला हे भारत देश परमोच्च शिखरावर गेला पाहिजे. कुठेतरी जगाचं नेतृत्व करण्यासाठी आपण युवा नेतृत्व देश हा स्वतंत्र निस्ता म्हणत नाही युवा आहे, तर आपल्याला ते काम आपल्याला करायचं आहे आणि विश्वगुरु म्हणून आपल्याला हा देश जगामध्ये आपल्याला मिरवायचं आहे. आणि त्याच्या अनुषंगानं ही 5 ऑगस्टला झालेली ही पायाभरणी आहे. भव्य दिव्य मंदिर ज्यावर सोबत टाकेल तोपर्यंत निश्चितच आपण विश्वगुरु म्हणून मिरवल्याशिवाय राहणार नाही. आणि त्या दृष्टिकोनातून आपली ही वाटचाल चालू आहे. जय श्रीराम.